नमस्कार, लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर गावी आल्यानंतर अगदी शांत निवांत असं मोकळा जो वेळ मिळतो आणि किती ऊन असलं तरी असं झाडाच्या सावलीमध्ये बसून काही ना काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे पार्टी करण्याचा आनंद खूपच वेगळा असतो. तर मुलींनाही सुट्टी होती, मीरा चातूंना, आणि मीरा पार्थ आणि त्यात शानू पण आली होती मी त्यांच्यासोबत खेळण्यासाठी. तर त्यामुळे आम्ही ठरवलं, चला आज आपण छान अशी भेळची पार्टी करूया, भेळ आणि पाणीपुरी. तर आम्ही सर्व साहित्य घेऊन आम्ही झाडाच्या इथे खाली आणि सर्वांनी मिळून असं काही ना काहीतरी नवीन नवीन तयारी केली की अगदी पटकन होतं. तर मुलींचं तर असतं मस्तपैकी मोठं गाणं वगैरे टेपवर लावून डान्स चालला होता आणि आम्ही भेळ करण्यासाठी जी प्रिपरेशन होती तर ती करत होतो. आणि ही सर्व मुलं आहेत तर ती बाजूला एका साईडला त्यांचा डान्स चालला होता आणि मध्ये मध्ये काही ना काहीतरी चाललं होतं. त्यानंतर पार्थ आणि आमच्या आता भेळची जी तयारी आहे तर ती करून झाली आणि आता सगळं जे आहेत पदार्थ आणले ते मिक्सचर करून आमची भेळ पार्टी चालू झाली. तर कैरीचा पण सीझन आहे त्यामुळे आम्ही कैऱ्या पण काढल्या होत्या. तर अतिशय टेस्टी अशी भेळ झाली होती आणि सर्वांनी मिळून छान अशी भेळ एन्जॉय केली आणि घरातल्या सर्व मोठ्यांना पण घरामध्ये देऊन आले होते मुलं. आणि आम्ही सर्वांनी तर आंब्याच्या झाडाखाली छान अशी भेळ पार्टी हवेशीर आणि मजेशीर अशी गावाकडची छोटीशी पण अतिशय आनंद देणारी अशी पार्टी आहे आमची भेळ पार्टी. तर ती चालू आहे. सोबतच गप्पा, जोक्स आणि अशी जी धमाल असते ना त्यामुळे मुलंही खूप खुश होतात. तास तास त्यांच्या स्कूलच्या ज्या वातावरणातून थोडंसं काहीतरी नवीन चेंज पण मिळतो त्यांना. आणि मीरा आणि पार्थ त्यांच्या आत्तू आणि आम्ही सर्वजण मिळून इतकी छान मस्त मजा अशी धमाल केली. आणि कॅमेऱ्याचं वगैरे सेट वगैरे करायचं काम तर आत्तूच करत होता मीराच्या. आणि आम्ही दोन्हीकडे वेगवेगळे 2 असे कॅमेरेज पण लावले होते. आणि त्यानंतर आम्ही भेळ पार्टी आवरली. पाणीपुरीची पार्टी आमची चालू झाली आहे आणि मुलं परत खेळायला गेले आणि मी इथे तिखट पाणी जे आहे तर ते बनवते. आणि चिंचेची चटणी जी आहे तर ती विकतच आणली होती त्यामुळे थोडंसं पाणी वगैरे ॲड करून आम्ही ती चटणी तयार केली. आणि पाणीपुरी मसाला जो आहे तर तो पण ॲड केला होता. तर मी तिखट पाण्यासाठी हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर त्याची पेस्ट केली होती आणि जो रेडीमेड पाणीपुरी मसाला मिळतो तर तो पण घेतला होता मी. आणि इथे तर मोस्टली सगळ्यांना तिखट आवडतं त्यामुळं तिखट पाणी टेस्ट करायचं चालू होतं. आणि अशीच धमाल छान मजा आली आम्हाला. आणि गावाकडचे हे जे क्षण असतात ना ते अविस्मरणीय असतात. ते आपण अगदी शहरातल्या धावपळीच्या वातावरणातून मिळणारा हा अगदी निवांत क्षण असतो. काहीच नव्हतं नुसत्या पुऱ्या आणि त्या बी अर्धा फुटलेले रगडा करायचा. एवढ्या फुटते त्या सुजीच्या पुऱ्या आहेत, ह्या मैद्याच्या रव्याच्या आहेत हे माहिती मग तेच चांगले आहेत ना. आहेत पण म्हणून तर फुटतात ते लगेच. पौष्टिक असला तरी चांगला नाही पण फुटते. बस बस का एकच वापरायचा लोळ लाड ह्याला लागणार आहे आपल्याला चमचा.
पाणी पुरी बुडवायची. एवढं पातळ हो बस. पप्पा देऊ का अजून? जाता संपले आता बाजूला. सगळ्यांना खायचं काय बाळा. संपला. तर इथे आमची पाणीपुरीची पार्टी आणि मुलांचा गोंधळ चालू होता. त्यातच आम्हाला बाकीचे घरातले पण सगळे जॉईन व्हायला लागले. तर सासूबाई वगैरे सगळे जॉईन झाले आम्ही आणि छान असा गोल राऊंड करून आम्ही असं पाणीपुरीचा छान असा आस्वाद घेतला आणि अतिशय मस्त असा भेळ आणि पाणीपुरीचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि जवळपास आमचे 2-3 तास कसे गेले आम्हाला काही कळालं नाही. खूप छान अशी धमाल आली. सर्वांनी एकत्र असं काही ना काहीतरी प्लॅन करण्यात जी धमाल येते आणि स्पेशली गावाकडे गेल्यानंतर असं झाडाखाली बसून पार्टी करण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते. तर आम्ही लहानपणी पण असं शेतामध्ये वगैरे जाऊन झाडाखाली छान असं चूल वगैरे मांडून भात वगैरे असं काही ना काहीतरी बनवायचो. तर त्या पण खूप छान छान आठवणी असायच्या. तर इथे आई पण आम्हाला जॉईन झालेत. तर आम्ही सगळेजण मिळून छान अशी पाणीपुरीची पार्टी नंतर केली. भेळ पार्टीच्या नंतर आणि संध्याकाळी काही कोणाला भूकच नाही राहिली. इतकी छान अशी पार्टी केली आम्ही आणि खूप मजा पण आली, खूप धमाल पण आली आणि मुलांनी तर फार एन्जॉय केलं. कारण त्यांना असं काही ना काहीतरी चटपटीतच खायला आवडतं आणि आज तर आवडीचा मेनू होता. हा पाणीपुरी मसाला आहे. पाणीपुरी. अरे मुंगीला अगं तुला नाही ते त्यात पुऱ्या टाकल्या. पहिलं एकच असतं करा मग आपण दुसरं जे पण पातळ करायचं कसं करायचं. नाही नाही लय पातळ नाही करायचं. हा मग तेच ते. पातळ लागतं ना. अगं पुऱ्या पडल्या. कधी नाही कधी आणलं ते पाणी घ्यायला आपल्याला पळी इकडून फोडलेलं काय मीराची अक्कल चालली त्यामुळं ते घेतले. कुणी मीरा म्हणती ह्यात सगळं असतं हे घ्या हे घ्या. कधी आणलं? आज नाही त्या दिवशी तुझ्या बर्थडेला गेलते ना. $70. तांदण दूध पण हे ना. घरा की झाकण लावा. एकच मिनिट आणि थोडंसं हे घे. समोर लागले तर आता त्या फोन मध्ये ते दिसेल ना की तिकडे फुल लावलं. ते पाणी जरा जास्त करा. थांबा की आधी तिखट टाकायचं का काय करायचं बघा. नाही तिखट त्याच्यावर कोथिंबीर टाकली की मी वाटणाच टाकली. गार आहे का पाणी गार तीर्थराणी पाणी गार आहे का गार. झालं एक काम झालं आपलं. आता दुसरं करतो. चाट मसाला आहे ना तो. तर असा होता आमचा भेळ आणि पाणीपुरीचा जी पार्टी केली तर त्याचा व्हिडिओ. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे जे नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय. इशारा सगळं रेकॉर्ड होते. सगळं रेकॉर्ड होते. काय त्यात बोलतीस हा. तिथं कॅमेरा इकडे कॅमेरा आहे.